हाय, हॅलो, नमस्कार. श्री स्वामी समर्थ सर्वांना. सर्वप्रथम मी हेमा माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत रंगोली मेटचा 8वा दिवस. पाहू शकतात अशा प्रकारची मी एक रेक्झिन घेतलेली आहे, जे आतमधून खूप तर मऊ असते, मुलायम असते आणि बाहेरून रफ असते. ही साईड रफ आहे. ह्या साईडनंच आपल्याला डिझाईन करायची आहे. हा रेक्झिनमधलाच एक प्रकार आहे. तुम्ही अशा प्रकारची रेक्झिन घेऊ शकता, जे फोल्ड केल्यानंतरही खूप छान सॉफ्ट असतो. पेपर रफ बाजूनेच आपल्याला आता ह्या ठिकाणी डिझाईन करून घ्यायची आहे. मी अशा प्रकारची छोटी मोठी साईजची परात घेतलेली आहे. या ठिकाणी तुम्हाला साईज जे हवे ते तुम्ही घेऊ शकतात. अशा प्रकारे मी सर्कल काढून घेणार आहे. सर्वात आधी डिझाईन काढून घेणार आहे. मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे मी काही डिझाईनचे पेपर तयार केलेले आहे. मी अशा प्रकारे आता ह्याच्यावरती एक पेपर यूज करणार आहे, जे की रांगोळी काढण्यासाठी सोपं आणि इझी जाईल रेक्झिनवरती. या अशा प्रकारे मी बटर पेपरवरती डिझाईन काढून घेतलेली आहे. हे कसे ट्रेस करायचे काय नाही, मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्व माहिती देईन. पण सध्या मी रेक्झिन ठेवून खालून वरती सहज दिसेल त्यामुळे मी हे खालती ठेवणार आहे आणि वरून आपण डिझाईन त्यावरती ट्रेस करणार आहोत. ट्रेस करण्याची पद्धत मी दाखवत आहे, तुम्ही नीट पहा. आधी सेंटर मध्यभागी ठेवून घ्यायचं आहे आपल्याला ओम. हे पहा अशा प्रकारे मी सर्कलमध्ये सेंटर काढून घेतलेलं आहे. थोडंसं क्रॉस वाटतं आहे त्यामुळे मी सरळ करेन. पहा अशा प्रकारे मी आखून घेत आहे. हे बटर पेपर तुम्हाला जर ऑर्डर करायचे असतील तर मला नक्की कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. याची प्राईस डिटेल्स माहिती मी तुम्हाला सांगेन. खूप सोपी आहे डिझाईन ट्रेस करायला, काही अवघड नाही. तुम्हाला जर डिझाईन्स वगैरे थोडे पण काढता येत नसतील तर मी अशा प्रकारे तुम्हाला बटर पेपर अवेलेबल केलेले आहे. तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगू शकतात, मला कमेंट करू शकतात. असे पेपर आणल्यानंतर तुम्हाला खूप सारे डिझाईन पण काढता येतील. त्यामुळे एकदा हे पेपर ऑर्डर करा आणि नंतर वारंवार तुम्ही यूज करू शकतात, बिझनेस करू शकतात. याचा स्टार्टिंग बिझनेस खूप काही अवघड नाही, तुम्ही छोट्यापासून पण बिझनेस सुरू करू शकतात. मी अशा प्रकारे किती इझी आहे पाहू शकतात तुम्ही डिझाईन ट्रेस करणं. हे पहा अशा प्रकारे आपली डिझाईन ट्रेस करून झालेली आहे. आता मी याला कटिंग करून घेणार आहे. थोडी साईडला जागाच ठेवायची आहे, काठोकाठ घ्यायचे नाही. अशा प्रकारे मी वरतून रफ साईडनं करून घेतलेली डिझाईन पाहू शकता तुम्ही. हा रेक्झिनमधलाच एक प्रकार आहे. तुम्ही हा यूज केला तरी बेस्ट आहे. तुम्ही बेस्टसाठी यूज केला तर चांगला आहे. तुम्ही ऑर्डर करण्यासाठी मला याची लिंक टाईप करा, मी तुम्हाला ते कमेंट बॉक्समध्ये देईन. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी याची लिंक पण टाकेन, तिथे तुम्ही जाऊन ऑर्डर करू शकतात. अशा प्रकारे स्टार्टिंगला आपण ओम डिझाईन आखून घेणार आहोत आपण. अशा प्रकारे मी ओम आखून घेत आहे. मी तुम्हाला प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत असते, जर माझ्या यूट्यूब चॅनलवरती कोणी नवीन व्हिडिओ पाहत असेल तर मी त्यांच्यासाठी सांगत आहे. परत एकदा आपण कोणतीही डिझाईन करतेवेळी आधी आउटलाईन करून घ्यायची आहे. आउटलाईन केल्यानंतरच आपण बाहेरून वर्क करणार आहोत. अशा प्रकारे मी आधी आउटलाईन पूर्ण क्लिअर करून घेत आहे. त्यानंतर मी आतमध्ये येणार आहे. जर माझ्या यूट्यूब चॅनलवरती कोणी नवीन व्हिडिओ पाहत असेल तर माझ्या चॅनलवरती जाऊन पाहू शकतात. आधी मी 7 व्हिडिओ अपलोड केलेले आहे. सर्व डिटेल्स माहिती मी व्हिडिओमध्ये देत आलेली आहे. जर कोणाची काही अडचण असेल तर कमेंट बॉक्समध्ये विचारत चला, मी सर्वांना रिप्लाय देत आहे. पण व्हिडिओ पूर्ण शेवटपर्यंत बघत चला, स्किप करू नका, कारण छोटी माहिती मी व्हिडिओमध्ये सांगत आलेली आहे. प्रत्येक व्हिडिओमध्ये मी ते सांगत असते. तरी पण कोणी नवीन सबस्क्रायबर असतं, नवीन व्हिडिओ पाहणारे असते, त्यांच्यासाठी पण मी हे परत सांगत असते. अशा प्रकारे आपण ओम आखून घेणार आहोत. उलन लावते वेळेस वरून दाब द्यायचं चांगलं, जसं की उलन गच्च वगैरे चिटकून बसेल त्याला. त्यामुळे वरून चांगल्या प्रकारे प्रेस करायचं. नंतर पण तुम्ही प्रेस करून घ्या तुम्ही, म्हणजे व्यवस्थित चिटकून बसेल ते उलन.
कुठे जर तुम्हाला वाटत असेल की छोटे छोटे टप्पे राहिलेले आहेत, त्या ठिकाणी छोटे छोटे उलन कट करून तुम्ही चिटकावू शकतात. डिझाईनची फिनिशिंग खूप चांगली येते. कुठेच तुम्ही गॅप ठेवू नका. मी व्हिडिओमध्ये सर्व प्रकारे माहिती देत आहे. तुम्ही व्हिडिओ स्किप न करता तुम्ही क्लिअर बघत चला. संपूर्ण व्हिडिओ हा बघत चला, म्हणजे तुम्हाला छोटी छोटी माहिती तुम्हाला या व्हिडिओमधून भेटत जाईल. जर माझ्या चॅनलवर कोणी नवीन असेल तर आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा आणि लाईक करत चला. एक लाईक करायला काही वेळ लागत नसतो. हा व्हिडिओ थोडे मोठे होत आहेत, पण तुमच्यासाठीच मी व्हिडिओ हे खूप मोठे बनवत आहे, कारण सविस्तर माहिती मी देण्याचा प्रयत्न करत आहे व्हिडिओमध्ये, म्हणून व्हिडिओ मोठे होत आहेत. कारण मला वेळ लागत नाही या व्हिडिओ छोटा करायला वगैरे, पण तुमच्यासाठी खूप सारी माहिती किंवा कसे बनवले काय नाही हे डिटेलमध्ये स्लोमध्ये दाखवावेत, म्हणून मी व्हिडिओ हा स्लो करून दाखवत आहे. आपण आता आउटलाईन बाहेरून घेणार आहोत, जेणेकरून गोलाकार सर्कल्स असंच येत जाईल मध्ये. त्यामुळे आता आपण बाहेरून आउटलाईनमध्ये घेणार आहोत. ही रांगोळी आता गणपती बाप्पा येत आहेत, त्यासाठी तुम्ही मागे वगैरे ओम असं मस्त सुंदर चिटकावला तरी खूप छान दिसेल गणपतीच्या पाठीमागे. किंवा याच ठिकाणी तुम्ही खालच्या साईडला थोडेसे मोती मणी काहीही टाकून तुम्ही छोटे मोठ्या साईजचे असे 3-4 लेअर आपण टाकू शकतो, जेणेकरून ते डिझाईन ॲक्टिव्ह दिसेल. सेंटरमध्ये आपण खाली ते टाकला तरी तेही छान दिसेल. तुम्हाला ज्या पद्धतीने डिझाईन हवी आहे त्या पद्धतीने तुम्ही असंही लावला तरी खूप छान दिसेल. कोणत्याही सणासुदीला उपयोग होईल याचा तुम्ही नक्की करून घ्या. किंवा चौरंगावरती कळस पूजा मांडती वेळी वगैरे खूप छान दिसेल ठेवलात तरी. हे पहा, अशा प्रकारे आपण ग्रीन कलरचा लेअर पूर्ण करून घेत आहोत. कुठे जर आपल्याला निघाल्यासारखे वाटत असेल तर परत तिथं हॉट ग्लू गन आपण चिटकवू शकतो. अशा प्रकारे मी दाब परत एकदा देऊन घेत आहे प्रेस चांगल्या पद्धतीने, जेणेकरून ते निघणार नाही. आणि वॉशेबल डिझाईन आहे, तुम्ही बेससाठी यूज करू शकतात. अशा प्रकारे मी आता सेकंड कलर देऊन घेणार आहे. तुम्ही कोणते पण कलर यूज करू शकतात. इथे मी ऑरेंज कलर आणि येलो कलर यूज केला आहे. आता अशा प्रकारे मी आतली पण रांगोळी पूर्ण करून घेत आहे. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला काय नाही मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगत चला. अजून नेक्स्ट व्हिडिओ तुम्हाला कोणता पाहिजे ते पण मला कमेंट करून सांगा. काही त्यांची कमेंट होती की पिकॉकची दाखवा, परत लक्ष्मी पाऊल दाखवा, ते पण मी शॉर्टमध्ये दाखवणार आहे तुम्हाला आता लवकरच. अशा प्रकारे मी थोडं थोडं करून येलो कलर पण देऊन घेत आहे. खूप सिंपल डिझाईन आहे, तुम्ही एकदा नक्की ट्राय करा. आणि माझी व्हिडिओ कोण कोण बघून शिकत आहे ते पण मला कमेंट करून सांगा नक्की. हे पहा, अशा प्रकारे मी येल्लोचा पण लेअर पूर्ण करून घेत आहे. अशा प्रकारे मी पूर्ण करून घेतलेली आहे डिझाईन. ही पूर्ण झाल्यानंतर अशा प्रकारे दिसेल. डिझाईन खूप छान आहे, तुम्ही एकदा नक्की ट्राय करा. ही मागच्या साईडने असे दिसेल रांगोळी. ही डिझाईन कशी वाटली काय नाही मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. चला भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय.